आता बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भातली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा आजारी पडले आहेत। अजितदादांना डेंग्यू झाल्याची माहिती प्रफुल्ल पटेलांनी दिली आहे। जेव्हा जेव्हा राजकीय घडामोडी घडत असतात तेव्हा तेव्हा अजितदादा आजारी पडतात असा इतिहास आहे। त्यामुळे यावेळच्या आजारपणानंतरही चर्चा सुरू झाली आहे। पाहूया एक रिपोर्ट। शिंदे फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा झाला। भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फडणवीसांचा "मी पुन्हा येईन" हा व्हिडिओ ट्विट झाला। मी पुन्हा येईन। शिंदे अपात्र झाले तरी त्यांना विधान परिषदेवर घेऊ असं फडणवीस म्हणाले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीनं दिल्लीला गेले। या सगळ्या घडामोडी घडत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र आजारी पडले। ज्या दिवशी शिंदे फडणवीस अचानक दिल्लीला गेले त्या दिवसानंतर अजित पवार कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत। त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या। शिंदे फडणवीस दिल्लीला गेल्यानंतर अजित पवारांनी अत्यंतिक त्रासिक चेहरा करून प्रतिक्रिया दिली होती। सर दिल्ली 2 मिनिट मराठा आरक्षण संदर्भात सीएम आणि डीसीएम गेलेले सर। ठीक आहे ओके सर। शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याची अजित पवारांना कल्पनाच नव्हती। त्यामुळे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काही बिनसलंय का असा प्रश्न निर्माण झाला होता। सर दिल्ली 2 मिनिट मराठा आरक्षण संदर्भात सीएम आणि डीसीएम गेलेले सर। ठीक आहे ओके सर। सकाळी आलो तसा डायरेक्ट इथंच आलो पुण्यावरून 10 वाजल्यापासून मी शिंदे फडणवीस दिल्लीवरून आल्यानंतर भाजपच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट झाला। अवघ्या तासाभरासाठी ट्विट केलेल्या व्हिडिओनं खळबळ माजवली। शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन। गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन हा फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट झाल्यानं शिंदेंचं काय होणार आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले अजितदादा काय करणार असा सवाल उपस्थित होताच भाजपनं हा व्हिडिओ मागे घेत शिंदेच मुख्यमंत्री राहणार असं सांगितलं। पहिला तर प्रश्न माझा असा आहे की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काय व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे, काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे। पण मी पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ। आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील। आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत। एखादा व्हिडिओ असा पडला आणि तसा पडला याचं इंटरप्रिटेशन करणं हे अत्यंत चुकीचं। कुणीतरी उत्साही कार्यकर्त्यांनी ट्विट केलेला आहे आणि तो ट्विट तेव्हाचा महाजनादेश यात्रेचा व्हिडिओ आहे, ट्विट व्हिडिओ आहे। मला असं वाटतं की आम्हाला जर काही देवेंद्रजीला मुख्यमंत्री पदाकरता प्रपोज करायचा तर आज व्हिडिओ तयार केला असता। आमच्या केंद्रीय नेतृत्वाने आणि देवेंद्रजींनी स्वतः आणि मी अनेकदा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 2024 पर्यंत एकनाथ शिंदेजीच राहतील, एकनाथजीच राहतील, हाच निर्णय सर्वांचा आहे। भाजपनं फडणवीसांचा व्हिडिओ मागे घेतला, पण दुसऱ्याच दिवशी फडणवीसांनी खळबळजनक वक्तव्य केलं। अजितदादा जेव्हा आमच्यासोबत आले होते तेव्हा त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील। आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, तो पूर्ण केला। मी आणि एकनाथ शिंदे दिल्लीला गेलो याची अजित पवारांना कल्पना नव्हती। शिंदे साहेबांना अपात्र केलं तरी तेच मुख्यमंत्री राहू शकतात, ते विधान परिषदेवर येऊ शकतात। फडणवीसांनी असं वक्तव्य करून मुख्यमंत्री शिंदेच राहणार हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं। त्याचवेळी अजित पवार आजारी पडले आणि अजितदादांच्या आजारपणावरून प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टीकरण दिलं। अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहत नाहीत अशा बातम्या काही माध्यमांमध्ये येत आहेत। त्यावर मी हे स्पष्ट करतो की अजित पवारांना कालपासून डेंग्यूची लागण झाली आहे। डॉक्टरांनी अजितदादांना काही दिवसांसाठी विश्रांतीचा सल्ला दिला।
बरे झाल्यानंतर अजित पवार पूर्वीप्रमाणेच कामाला लागतील. पालकमंत्रीपदाचं वाटप होण्याआधी देखील अजित पवार आजारी पडले होते. मंत्रिमंडळ बैठकीलाही त्यांनी दांडी मारली होती. पण पुण्याचं पालकमंत्रीपद मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ते ठणठणीत बरे होऊन कामालाही लागले. भाजप सरकारसोबत जाण्याआधीही अजित पवार असेच आजारी पडले. त्यावेळीही अजित पवारांना पित्ताचा त्रास झाल्याचं कारण दिलं गेलं. याही वेळी शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर अजित पवार आजारी पडले. कोरोना काळात अजित पवारांनी अख्ख्या महाराष्ट्राची काळजी घेतली. दादांनी त्यावेळी स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्कही हटवला नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचं त्यांनी तंतोतंत पालनही केलं. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत ते फाईन अँड फिट राहिले. तेच अजित पवार सध्या कुठल्या ना कुठल्या कारणांनी वरचेवर आजारी पडू लागले. दादांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. सारखं सारखं आजारी पडू नये, कारण दादा आजारी पडल्यानंतर शंका कुशंकांना उधाण येतं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.